नमस्कार. सी न्यूज मराठी चॅनल प्रस्तुत आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या या कार्यक्रमाचा विषय आहे म्युकरमायकोसिस. हा जो काही आजार आहे, सध्या गेल्या 2 वर्षापासून कोरोनानं सर्वत्र थैमान घातले आणि कोरोनानंतर आता जो नव्याने जो काही भयानक आजार डोकं वर काढू पाहतोय तो आजार आहे म्युकरमायकोसिस. हा आजार नेमका काय आहे, या आजाराची लक्षणं काय, त्याच्यावर उपचार काय, ही जी काही लोकांच्या मनामधली भीती किंवा शंका आहेत त्याचं आज आपल्याला निरसन करायचं आहे. आणि या शंकांचं निरसन करण्यासाठी किंवा या आजाराविषयी माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत संगमनेर येथील रोटरी क्लब येथे कार्यरत असलेले डॉक्टर जैनेंद्र राऊड आणि त्यांच्या पत्नी तेजस्विनी राऊड. हे प्रख्यात नेत्रविशारद आहेत, सर्जन आहेत आणि या आजारामध्ये त्यांच्याकडे भरपूर अशी माहिती आहे. तर आपल्या मनातले प्रश्न, आपल्या मनातल्या शंका आज आपण त्यांना विचारणार आहोत. डॉक्टर साहेब नमस्कार. मॅडम नमस्ते. आज आपण म्युकरमायकोसिस या आजाराविषयी चर्चा करणार आहोत आणि पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो आहे की नेमकी हा आजार काय आहे? म्युकरमायकोसिस हा ॲक्च्युली एक बुरशीजन्य आजार आहे आणि म्युकरमायकोसिस या गटातल्या सूक्ष्म जंतूंमुळे हा आजार होत असतो. याच्या अगोदर परंतु हा आजार होता का? हो, होता. अगदी दुर्मिळ प्रमाणात होतात. म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये हे रुग्ण त्यावेळी सापडत होते. आणि आता रिसेंटली जे करोनाबाधित झाल्यामुळे जे रुग्णांची प्रतिकार क्षमता कमी होते त्याच्यामुळे हे रुग्ण रिसेंटली जास्तीत जास्त दिसायला लागू राहिले. सध्या एकीकडे कोरोनाने लोक घाबरलीत, लोकांच्या मनामध्ये भीती आहेत आणि त्यात हा नवीन आजार पुढे आलात. काय लक्षणं आहेत या आजाराची? या आजाराची जी सुरुवातीची लक्षणं दिसतात तर त्याच्यामध्ये रुग्णाला ताप येतो, रुग्णाच्या एक साईडचा जो आहे चेहऱ्याचा तो स्वेलिंग येते, म्हणजे सूज येते. डोळ्यांच्या जर संदर्भात म्हटलं तर डोळ्यांची पापणी खाली पडते, नंतर नाक चोंडल्यासारखं वाटतं, डोकं दुखतं, अर्ध्या भागामध्ये जास्त डोकं दुखते आणि अर्ध्या भागामध्ये स्वेलिंग असते. नंतर टाळूच्या आतमध्ये नाकाच्या आतमध्ये काळे पांढरे असे चट्टे दिसतात. शिवाय डोळ्यांच्या खाली आणि नाकाच्या बाजूला काळे पांढरे असे डाग आणि व्रण दिसायला लागतात आणि ताप पण असतो पेशंट्सला. असे प्राथमिक लक्षणं आपल्याला याच्यामध्ये दिसतात. ही प्राथमिक लक्षणं आत्ता सध्या चर्चेत आहेत. आणि त्याच्याबरोबर दुसरा त्याच्याबरोबर एक जोडून विषय आलेला आहे की जी काळी बुरशी वगैरे आहे. तर मी सरांना विचारेल, तर सर नेमकी काय आहे या आजारामध्ये जो चर्चेला गेलेला विषय आहे ती काळी बुरशी म्हणून जे ब्लॅक फंगल म्हणतोय आपण, तर ते काय आहे? काळी बुरशी ॲक्च्युली ह्याचं नाव जे आहे काळी बुरशी हे मिसनोबर आहे. म्हणजे त्याला काळी बुरशी नाही बोलायला पाहिजे आपल्याला. हे ॲक्च्युली व्हाईटच राहते, पण ते काय करते, हे ब्लड सप्लाय डिस्ट्रॉय करून टाकते आणि जे शरीराचा जो पण भाग आहे जे इन्व्हॉल्व झालेला आहे म्हणजे नाक, तर त्याचा ब्लड सप्लाय कमी करून तो मग डेड होऊन तो काळा दिसते. म्हणून त्याला आपण म्युकर म्हणतो. म्युकरचा अर्थ आहे ब्लॅक. परंतु हे जे फंगस आहे ते व्हाईट राहते ॲक्च्युली. पण ते आपले जे नाकचे भाग आहेत ते त्याचा ब्लड सप्लाय कमी होऊन आणि ते मरून मग तो डेड होऊन तो ब्लॅक दिसतो. अच्छा. आणि व्हाईट अँड ब्लॅक फंगस हां नाही, ते वेगळे आहेत. हे 2 वेगळे फंगस आहेत. जे आपला म्युकरमायकोसिस आहे ते रायझोपोस नावाचा फंगस आहे. तो पण पांढराच राहते, पण तो आपले बॉडीच्या पार्टवर असर करून तो ब्लॅक दिसतो. आणि दुसरा जो तुम्ही जे म्हणले ते व्हाईट फंगस, त्याचं नाव आहे कॅन्डिडा अल्बिकन्स. आणि तो पण म्हणजे कॉमनच आहे फंगस, पण तो जास्त म्हणजे डेडली फंगस नाही आहे जसा आपला म्युकरमायकोसिस आहे. म्युकरमायकोसिस जास्त खतरनाक आहे याच्यापेक्षा, व्हाईट फंगसपेक्षा. मॅडम मला एक सांगा की हा जो काही आजार आहे हा कोरोनाच्या नंतरच का जास्त चर्चेला आला किंवा याच्या अगोदर नव्हता का हा आजार? नाही, हा आजार आधी पण होता. मेडिकल सायन्सला हा आजार म्युकरमायकोसिस जो आहे तो आधीपासूनच माहीत होता. पण याचे जे रुग्ण होते ते अगदी दुर्मिळ, म्हणजे 1% असे दिसायचे. पण आता रिसेंटली काय झालं, जे करोना संसर्गित किंवा करोना बाधित जे रुग्ण आहे तर त्याच्यामध्ये सगळ्याच करोनाबाधितांना हा आजार होत नाही, पण त्यातल्या त्यात जे मधुमेही आहे, मधुमेहीमध्ये ज्यांची साखर अनियंत्रित आहे त्यांच्यामध्ये हा आजार जास्त बघायला भेटतो. म्हणजे ज्यांची प्रतिकारशक्ती खालावलेली जास्त. आणि प्रतिकारशक्ती जी खालावते ती का खालावते की हे यांची साखर अनियंत्रित असते आणि करोनामध्ये त्यांना स्टेरॉइड्स दिले जातात.
स्टेरॉइड दिल्यामुळे यांची प्रतिकार क्षमता अजून कमी होते. त्यांचा जीव तर वाचतो, पण त्यांची प्रतिकार क्षमता कमी झाल्यामुळे या जीवाणू हे जे म्युकरमायकोसिस हे जे सूक्ष्म जंतू जे असतात ते या संधीचा म्हणजे ही संधी साधतात आणि रुग्णावर अटॅक करतात प्रतिकार क्षमता कमी झाल्यामुळे. आणि त्यामुळे त्यांना त्वरित हे लक्षणं जाणवायला लागतात किंवा म्युकरमायकोसिस. म्हणजे हा जो काही आजार आहे हा फक्त विकनेसमुळे होतो असं म्हणायचं आहे का तुम्हाला, किंवा प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे होतो? प्रतिकार क्षमता कमी झाल्यामुळे हा जो सूक्ष्म जंतू जो आहे तो अटॅक करतो रुग्णावर. मॅडम, या आजारामध्ये चेहऱ्यावरचे जे काही अवयव आहेत ते जास्त बाधित होतात लवकर, किंवा त्याच्यावर लवकर अटॅक होतो. मग उदाहरणार्थ डोळा असेल तर मग हे इथेच का जास्त हे होतं, किंवा हा डोळाच पार्ट जास्त कशामुळे होतो? नाही, डोळाच जास्त बाधित होतो असं नाही आहे याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये जी सुरुवातीचे लक्षणं दिसतात ते नाकामध्ये दिसतात. नाकामध्ये मग नंतर नाकाच्या भागामध्ये जी काही पोकळी असते जसं सायनसेस म्हणतो त्याच्यावर तिथे दिसतात. त्याच्यानंतर मग डोळ्यामध्ये, तिथून डोळ्यामध्ये आणि तिथून नाकामधूनच हे खाली टाळूच्या भागात पण याचा प्रादुर्भाव दिसायला लागतात याची लक्षणं. आणि डोळ्यापासून वर, ऑर्बाईटपासून वर जसं मेंदूमध्ये पण दिसायला लागतात. तर डोळ्यामध्येच का चर्चेला जातो हा, तर डोळ्यामध्ये डोळा एक तर वर असतो, नाकाची पोकळी आतमध्ये असते. तर आतमध्ये आपल्याला काळे डाग दिसणार नाही, पण डोळ्याच्या वर दिसायला लागतात, स्वेलिंग दिसायला लागतं, सूज दिसायला लागते डोळ्यामध्ये. आणि डोळा जेव्हा ह्याच्यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्व होतो तेव्हा डोळा काढला जातो खोबणीमधून. रिसेंटली जी लोकांमध्ये जे भीती आहे तर तेच आहे की डोळा काढला जातो म्हणून डोळा जास्त चर्चेला जातो असं. तर डोळाच का काढतो, असा आजार आहे की त्याच्यामध्ये डोळा काढला जातो, असा आजार आहे ज्याच्यात डोळा काढला जातो का, तर तो दिसतं ना, म्हणून मग ते पेशंटला तेच भीती आहे की डोळाच इन्व्हॉल्व होतो, पण तसं नाही. कोरोनाच्या या काळामध्ये तुम्ही असा एखादा पेशंट हाताळलाय का? हां, आता रिसेंटली OPD पेशंट्स येतात ज्यांना जे नाही, म्युकरमायकोसिसची लक्षणं असलेले पेशंट आलेत का तुमच्याकडे? आलेत 2 ते 3 2 ते 3 पेशंट्स आलेले काय आहेत. आढळलं तुम्हाला? पर वीक. हां, त्याच्यामध्ये जे खास करून ते तर आमच्या डोळ्यांना सूज आलेली येते म्हणून असे दाखवायला आले की मग डोळ्यांची पापणी अचानक खाली पडली आहे. तर जे करोना बाधित झाले, करोना बाधित होऊन त्यांचा 15वा दिवस होता किंवा मग 16वा दिवस होता, 10वा दिवस होता आणि डिस्चार्ज घेऊन आले. तर मग तेच की आमची पापणी खाली पडली आहे, डोळा सुजला आहे, असेच लक्षणं घेऊन हे रुग्ण आपल्याकडे आले. या आजाराची जास्त भीती शुगरवाल्या पेशंटलाच आहे का? नाही, शुगरवाल्या पेशंटला तर आहेच आहे. त्यातल्या त्यात ज्यांना झिंक थेरपी दिली, ज्यांना आयर्न थेरपी चालू आहे, ऑक्सिजन ज्यांना 5 दिवसापेक्षा किंवा 3 दिवसापेक्षा ऑक्सिजन थेरपी ज्यांना जास्त दिलेली, शिवाय जे डायलिसिसवर पण जे पेशंट्स आहेत ज्यांना चालू आहे, तर त्यांनासुद्धा हा आजार होण्याची शक्यता आहे. अशी या आजारामध्ये समजा डोळा काढण्याची वेळ आली तर कुठली शस्त्रक्रिया केली जाते? आँख अगर निकालने की अगर बारी आती है तो उसको सर्जरी का नाम है ऑर्बिटल एक्सेंट्रेशन. मतलब इसमें क्या करते हैं कि आँख की जो पलकें हैं उसके साथ में आँख का जो गोला है जिसको आई बॉल बोलते हैं वो पूरा का पूरा निकाल दिया जाता है. और ये सर्जरी मतलब 2 लोग मिलके करते हैं, एक ENT सर्जन और एक आई स्पेशलिस्ट. जो मतलब आई स्पेशलिस्ट आँख और आँख की जो लिड्स है पूरी एक साथ निकालेगा, और जो साथ में जो ENT सर्जन है वो पूरी नाक और उसकी नाक की हड्डियाँ वगैरह वो सब साफ करेगा. अच्छा, ये बीमारी के स्टेजेस क्या है? ये बीमारी के स्टेजेस एक्चुअली 4 स्टेजेस है इसमें. पहली स्टेज में अपनी नाक और उसके जो अंदर का जो म्यूकोजा है वो इन्वॉल्व होता है. तो ये सबसे पहली स्टेज है, और इसमें क्या होता है कि नाक ऐसी बंद जैसी लगती है, स्टफी नोज बोलते हैं, और उसमें नाक से पानी आ सकता है, ठीक है, नाक से खून आ सकता है. और दूसरी स्टेज है नाक के आजू बाजू के जो साइनसेस है, स्टेज 2, तो साइनसेस इन्वॉल्व हो जाते हैं. तो उसमें आवाज़ चेंज होना और एक तरफ में सूजन आना और एक तरफ के जो सेंसेशंस है वो कम हो जाना, ये दूसरी स्टेज के लक्षण है, मतलब जिसमें साइनसेस इन्वॉल्व रहे. और तीसरी स्टेज है ऑर्बिट, मतलब आँख के आसपास का पार्ट इन्वॉल्व होना. तो इसमें क्या होता है कि इसमें आँख के पास में सूजन आ जाती है, पलक गिर जाती है और दिखना बंद हो सकता है, डबल दिख सकता है, आँख की पूरी नज़र जा सकती है. ये तीसरी स्टेज हो गई. तो और चौथी स्टेज ब्रेन में जाना. तो ब्रेन में अगर ये इन्फेक्शन गया तो पैरालिसिस हो सकता है, उसको झटके आ सकते हैं और डेथ भी हो सकती है. ये बीमारी ऐसी छूने से या ऐसा है क्या ये बीमारी? नहीं, ये बीमारी बिल्कुल छूने से नहीं होती. ये एक फंगल इन्फेक्शन है. ये खुद को ट्रांसमिट नहीं कर सकता. ये उन्हीं को होता है जिनकी प्रतिकार शक्ति कम है, उन्हीं को होता है ये.
साधारणतः मॅडम कोरोना बरा झाल्यानंतर किती दिवसांनी अशा प्रकारची लक्षणं किंवा अशा प्रकारचा आजार होऊ शकतो? करोना बरा झाल्यानंतर जो रिस्क पिरियड म्हणतो तो 6 ते 8 आठवड्यांचा आपण पेशंटला म्हणतो. म्हणजे पेशंट घरी होऊन डिस्चार्ज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन घरी पण आल्यानंतर त्याला आपण रिस्क जो पिरियड असतो तो 6 ते 8 आठवड्यापर्यंत आपण त्याला काळजी घ्यायला लावायची आणि तो पिरियड थोडा रिस्की असतो. आता काळजी घ्यायची म्हणजे नेमकी काय काळजी घ्यायची? हां, तर काळजीमध्ये एक तर ते तो जर रुग्ण मधुमेही असेल तर त्याने नियमित आपली साखर जी आहे ती मॉनिटर करत जावी, वेळच्या वेळी चेक वेळच्या वेळी चेक करत जावी. नंतर घरी आल्यानंतरही घरात जसं दमट वातावरण नाही ठेवलं पाहिजे. गालीचे, बेडशीट, पडदे हे साफ केले पाहिजे. शिवाय तो जो मास्क वापरतो तो मास्क कोरडा पाहिजे, स्वच्छ पाहिजे, दर 8 तासांनी चेंज केला पाहिजे. अच्छा. आणि हे जे कपडे, सपोज तो पेशंट जर शेतीत काम करणारा असेल, जर मातीत काम करणारा असेल तर त्याने फुल टी शर्ट, हातमोजे, डोक्यात टोपी, गमबूट हे वापरले पाहिजे. अच्छा. आणि शुगर नियमित मॉनिटर. शिवाय अँटीफंगल, अँटीबायोटिकचे जे काही जे टॅब्लेट्स किंवा आल्यानंतर पण जे चालू असेल ते त्याचा प्रमाणात डोस त्याला असावा. स्टिरॉइडचा डोस पण प्रमाणात असावा त्याचा पेशंटचा. बघा, कांद्यावर पण एक काळी बुरशी येते किंवा फ्रीजमध्ये आपण काही वस्तू ठेवतो त्याच्यावर पण कधी कधी फंगस येतं. तर त्याचं काही ते पदार्थ किंवा त्या वस्तू खाल्याने काही होतं का? नाही, ते खाल्ल्याने म्युकरमायकोसिस नाही होत. ती जी बुरशी असते ती वेगळी आहे आणि हे जे होतं ती वेगळं आहे. हा म्युकरमायकोसिस जो गटातील जो सूक्ष्म जंतू आहे तो वेगळा आहे, जो आपल्या बॉडीमध्ये होतो. नाही, बरेच लोकांचा गैरसमज असा आहे की हे असे पदार्थ खाल्ले तर आपल्याला असे बुरशी, कारण बुरशी त्याच्यावर पण येते, परंतु ही बुरशी वेगळी. आणि काय फरक आहे दोन्हीमध्ये नेमकी? जो प्याज के ऊपर जो काली परत या जो काली फंगस जो लोग बोलते हैं वो एक्चुअली एस्परजिलस नाइजर है और वो इतना डेंजरस नहीं रहता और वो अलग फंगस है. और जो ब्रेड के ऊपर जो उगती है उसको मोल्ड्स बोलते हैं, उससे भी कुछ नहीं होता, उससे सिर्फ सिवाय पेट खराब होता है बस, पर म्युकरमायकोसिस नहीं होता. अच्छा. जसं आता आपण बघितलं की कांद्यावरची बुरशी किंवा फ्रीजमधल्या पदार्थांवरची बुरशी, तसेच अपरिपक्व फळं म्हणजे कच्ची फल होते, खाने से भी कुछ होता है? हाँ, ये बीच में एक वायरल वीडियो निकला था कि जिसमें मतलब कच्चे आम खाने से म्यूकरमाइकोसिस हो रहा है या स्ट्रॉबेरी खाने से म्यूकरमाइकोसिस हो रहा है, तो ये बिल्कुल गलत बात है. तो इन पे जो भी ये खाना बिल्कुल सेफ़ है, इससे कुछ नहीं होता, तो इसको आप बेफिक्र होके खाइए. ये म्यूकरमाइकोसिस नहीं होना चाहिए, तो क्या केयर करना चाहिए आदमी ने? ये बीमारी एक्चुअली देखी जा रही है, कोरोना से जो ट्रीट हुए पेशेंट्स उन्हीं में देखी जा रही है. तो इसके लिए डॉक्टर बहुत सावधानियां ले रहे हैं. जैसे कि ट्रीटमेंट करते वक्त वो लोग जो ऑक्सीजन इस्तेमाल कर रहे हैं उसके लिए वो एकदम स्टराइल वाटर यूज़ कर रहे हैं ऑक्सीजन देते वक्त. और दूसरा, जिन लोगों को 3 हफ्ते से ज़्यादा ऑक्सीजन दिया है, जिन लोगों को 3 हफ्ते से ज़्यादा मैकेनिकल वेंटिलेशन या वेंटिलेटर पे रखा है, या जिनको 3 हफ्ते से ज़्यादा स्टेरॉइड दिया है, ऐसे लोगों को वो एक टैबलेट आती है, वो एंटीफंगल ओरल पॉस्कोनोजॉल, तो वो डॉक्टर अभी मतलब दे ही रहे हैं. और हम लोग क्या कर सकते हैं, एक घर में डिस्चार्ज होने के बाद में जो भी कोरोना बाधित पेशेंट्स हैं वो लोग नाक में बीटाडीन का स्प्रे या तो नॉर्मल सलाइन का स्प्रे ये इस्तेमाल कर सकते हैं, या बीटाडीन के गार्गल्स यूज़ कर सकते हैं जो मार्केट में मिलते हैं. इससे आप बचे हुए रहेंगे. ये स्पेशली उन लोगों के लिए जो कोरोना से जस्ट ट्रीटमेंट लेके डिस्चार्ज लेके आए और उनको लगता है की मुझे हो सकता है करके, तो ये एक प्रिव्हेंशन के तौर पे ये वो इस्तेमाल कर सकते हैं. जसं कोरोनाच्या विषयी लोकांच्या मनामध्ये भीती असायची की या आजाराला ट्रीटमेंट घ्यायला फार पैसे लागतात किंवा फार खर्च येतो, तसं काही या आजारामध्ये आहे का? जब ये बीमारी शुरू में आई थी म्यूकरमाइकोसिस, तो शुरू का 1 हफ्ता मतलब दवाइयाँ मिल गई थी एम्फोटेरिसिन बी, लेकिन दूसरे हफ्ते में वो जो इंजेक्शन्स लगते हैं इसमें एम्फोटेरिसिन बी के, वो मिलने की किल्लत हो गई थी. तो फिर इसका कुछ ब्लैक मार्केटिंग होने लगी और ये तब वो जो इंजेक्शन्स थे बहुत ही महंगे मिलने लगे थे. एक इंजेक्शन 30-30 हज़ार रुपये का मिल रहा था. हाँ, लेकिन अभी ऐसा नहीं है. अभी ये जो इंजेक्शन है वो आपको लगभग, अगर एक दिन का खर्चा है वो उसका 18 से 20 हज़ार तक के पड़ता है. और ये पेशेंट्स को जो ट्रीटमेंट लगती है इस इंजेक्शन्स की, वो 3 हफ्ते से लेके 6 हफ्ते तक लग सकता है. सर जी, मुझे ये बताओ कि जब ये बीमारी वाले पेशेंट आपके पास आते हैं तो उनका इन्वेस्टिगेशन आप कैसे करते हैं? म्यूकरमाइकोसिस का जो ट्रीटमेंट है वो स्टेज वाइज है. जैसे पहली स्टेज में नाक और उसका म्यूकोजा इन्वॉल्व होता है, तो उसमें एम्फोटेरिसिन बी के से वॉश से ट्रीट किया जा सकता है. दूसरी स्टेज में साइनसेस इन्वॉल्व होते हैं, जो आजू बाजू की जो हड्डी है जिसमें हवा भरी रहती है,
अगर उसमें इन्फेक्शन हुआ तो उसको एम्फोटेरिसिन बी से एंडोस्कोपिक साइनस सर्जरी कर सकते हैं। और तीसरी स्टेज में जो कि ऑर्बिट, जो आँख और आँख के पीछे का भाग, अगर वो इन्वॉल्व हुआ तो आँखों के आजू बाजू में वो इंजेक्शन दे के, या अगर वो ज़्यादा ही अगर इन्वॉल्व हो गई है आँख, तो पूरी आँख पूरी पलकों के साथ में निकालनी पड़ सकती है। और चौथी स्टेज जो है उसमें तो ब्रेन इन्वॉल्व हो जाता है, तो उसमें अपने को एक न्यूरोसर्जन की हेल्प लगती है उस सर्जरी के लिए। कोरोनामध्ये आपण जसं सांगतो की याचा डेट ऑफ रेशो असा आहे, तर याच्यात काय आहे म्युकरमायकोसिस डेट ऑफ रेशो? डेथ रेट याच्या 50% आहे, म्हणजे ट्रीटमेंट नाही घेतली तर 2मधून 1. आणि पेशंटचं प्रमाण कसं आहे, कसे सापडतात, म्हणजे पेशंटचं आकडेवारी जर म्हटलं तर कसे सापडतात सध्या पेशंट? 1 आठवड्यातून 3 पेशंट। आपको क्या लगता है आगे का माहौल कैसा रहेगा म्यूकरमाइकोसिस का? नहीं, मुझे लगता है कि म्यूकरमाइकोसिस अभी कम हो जाएगा, इतने पेशेंट्स नहीं बढ़ेंगे, कम ही रहेंगे। और कम हो गए पेशेंट्स, पहले 1 हफ्ते में 40 पेशेंट मिल रहे थे एक डिस्ट्रिक्ट से, तो इसलिए उसको गवर्नमेंट ने एपिडेमिक घोषित कर दिया था। मॅडम, तुम्ही या मुलाखती शेवट करताना काय आमच्या दर्शकांसाठी काय सांगणार, काय सल्ला द्याल? करोना झाल्यानंतर घाबरून नाही जायचं की मला म्युकर झाला आहे किंवा म्युकर होईल म्हणून. तर करोना झाल्यानंतर तर शुगर तर आपली नियमित मॉनिटर करत जायची. नंतर आता रिसेंटली बरेच पेशंट असे येतात की जरासे डोळे लाल झाले किंवा दुखायला लागले तर मॅडम मला म्युकर तर नाही झाला असं म्हणतात. तर माझी सर्वांना नम्र विनंती की थोडं जरी काही लक्षणं वाटले तर तुम्ही घाबरून न जाता आधी डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्यांच्याकडून योग्य ती ट्रीटमेंट घ्या लवकरात लवकर. सर, आप क्या बोलेंगे? मैं जब भी पेशेंट्स देखता हूँ तो बहुत सारे पेशेंट बहुत डरे हुए रहते हैं कि सर मेरी आंखें लाल हो गई, मुझे खुजली हो रही है, तो मुझे म्यूकर तो नहीं हो गया। तो मतलब हर कोई यही सवाल पूछता है कि मुझे म्यूकर तो नहीं हो गया। तो एक्चुअली लोगों ने नहीं डरना चाहिए। आँखों में खुजली होना या फिर आंखें लाल होना ये म्यूकरमाइकोसिस के लक्षण नहीं है, तो आप प्लीज़ डरिए मत। और मैंने जैसे बताया आपको कि आप चाहे तो बीटाडीन के गार्गल्स और नाक में नेज़ल स्प्रे सलाइन के यूज़ कर सकते हैं, जिससे आप बचे हुए रहेंगे। धन्यवाद सर. मॅडम, आपण सी न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये वेळ दिलात, आभारी आहे. आपण या ठिकाणी बघितलं की कोरोना आणि म्युकरमायकोसिस ह्या 2 आजारांवर सध्या जोरात चर्चा सुरू आहे आणि म्युकरमायकोसिसची बऱ्यापैकी भीती या ठिकाणी डॉक्टर जैनेंद्र राऊड आणि डॉक्टर तेजस्विनी राऊड यांनी आपल्या मनातल्या जे काही प्रश्न होते किंवा ज्या शंका होत्या त्यांचं बऱ्यापैकी निरसन झालेलं आहे. असेच वेगवेगळे डॉक्टरांना आपण या कार्यक्रमामध्ये भेटणार आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.